नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग. ज्याप्रमाणे इंग्रजी महिन्यानुसार किंवा मराठी महिन्यानुसार नवीन वर्ष चालू झालं आहे, तर त्याप्रमाणे हा जो गुरुपुष्य अमृत योग आहे तर हा नवीन वर्षातील पहिलाच गुरुपुष्य अमृत योग आला आहे. त्यामुळे मग अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण ही जी सेवा आहे तर ती सेवा आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगच्या दिवशी करायचा आहे. आता हा गुरुपुष्य अमृत योग हा गुरुवारच्या दिवशी येत असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आपण गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करतो, त्याचबरोबर आपल्याला काही सेवा, इतर पण सेवा, काही उपाय पण करणे महत्त्वाचे आहे. आता गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करण्याबरोबर माता लक्ष्मीची पण सेवा करणे तेवढंच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये लहान मुलं म्हणा किंवा मोठी मुलं सतत आजारी पडत असतात. त्या मुलांना इडापिडा होत असते किंवा नजरबाधा होत असते. त्यावेळेस मग आपण त्या मुलांवरून काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचा आपल्याला उपाय करायचा आहे. म्हणजेच की आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं म्हणून आपण बऱ्याच सेवा करत असतो. त्यापैकी ही एक सेवा म्हणजेच की हिरव्या रंगाची जी वेलची असते छोटी, जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे, तर त्या हिरव्या रंगाच्या वेलचीचा आपल्याला काही उपाय करायचा आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या आयुष्याचं सोनं होईल, आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कोण करायचा आहे याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता आपण बऱ्याच वेळा काही सेवा उपाय करत असतो, पण इतर दिवशी म्हणजेच की आपण ज्या दिवशी विशेष दिवस नसेल त्या दिवशी आपण सेवा करतो. पण कधी कधी काय होतं की विशेष दिवस नसल्यानंतर आपल्याला त्या सेवेचं मग फळ मिळत नाही. आता गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करण्याबरोबरच काय करत असतो की आपल्या घरामध्ये आपण घराच्या बाहेर जे पाणी वगैरे शिंपडत असतो किंवा घरामध्ये म्हणा फरशी वगैरे पुसत असतो, तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे, त्या पाण्यामध्ये तुम्ही 2 थेंब गंगाजल टाकू शकता किंवा मग त्यामध्ये तुमच्याकडे गोमूत्र असेल तर मग तुम्ही गोमूत्र टाकून पण घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे किंवा मग तुम्ही घरामध्ये फरशी पुसू शकता. यामुळे काय होतं की घरातील काही नजरबाधा म्हणजेच की नकारात्मकता असेल तर ते निघून जाते. आता ज्या ठिकाणी नकारात्मक वातावरण असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे, सकारात्मक वातावरण करायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला काही जो उपाय आहे तर तो उपाय पण करायचा आहे. आता गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे आता आपल्याला दरवाजा जो आहे, आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्यावेळेस आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. एका पावलामध्ये हळद कुंकू किंवा मग तुम्ही रंग पण भरू शकता. छोटीशी का असेना आपल्याला रांगोळी आवर्जून काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आता हा जो दिवा आहे तर हा दिवा म्हणजे कसा प्रज्वलित करायचा आहे, एक तांब्या भरून कलश घ्यायचा आहे. तर त्या कलशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग असा जो हा कलश आहे त्यामध्ये कोणतेही म्हणजेच की पिवळ्या रंगाचं फूल टाकायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे, एक पंती किंवा मग तुमच्याकडे दिवा असेल तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा आपल्याला मुख्य घराचा जो प्रवेशद्वार आहे तर तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची पूजा करायचं आहे, दिव्याला फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप लावायचा आहे आणि घराचा जो मुख्य उंबरठा आहे तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आता जरी दिवा हा विझला तरी मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तुम्ही परत प्रज्वलित करू शकता. जर तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित करण्यासाठी म्हणजे जागा जरी असेल पण घराबाहेर हवा असल्यामुळे तिथे प्रज्वलित करणं शक्य नाही झालं तर तुम्ही देवघराच्या तिथे पण असा एक दिवा प्रज्वलित करू शकता. तर त्यानंतर मग आपल्याला जी हिरव्या रंगाच्या वेलचीचा उपाय करायचा आहे तर तो आपल्याला देवघरापुढे करायचा आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता देवपूजा वगैरे आपण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये धूपदीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. आता आपण श्री स्वामी समर्थ यांच्या तर सेवा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि नंतर मग स्वामी महाराजांची आरती करायचं आहे. जे पण तुमचे कोणतेही गुरु असतील तर त्या गुरूंची सेवा करून झाल्यानंतर
आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपल्याला हिरव्या रंगाच्या ज्या वेलची आहेत तर त्या आपल्याला 21 घ्यायच्या आहेत. आता ह्या हिरव्या रंगाच्या ज्या वेलची घेत असताना आपल्याला चांगल्याच घ्यायच्या आहेत. अशा म्हणजे खराब वगैरे किंवा थोड्याशा अर्ध्या तुटलेल्या आहेत अशा न घेता पूर्ण चांगल्याच वेलची मग आपल्याला अखंड घ्यायची आहेत आणि त्या 21 घ्यायच्या आहेत. एक प्लेट किंवा तुम्ही एखादी वाटी वगैरे घेऊ शकता. आणि आपण ज्यावेळेस मग माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणता मंत्र असेल किंवा मग तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमः. जरी तुम्हाला इतर कोणते मंत्र माहिती नसतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असा जरी मंत्र म्हटलात तरीही चालेल. उजव्या हातामध्ये एक हिरव्या रंगाची वेलची घ्यायची आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर वाटीमध्ये ठेवायचं आहे. असे आपल्याला सलग 21 वेळा करायचं आहे. आणि 21 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर ह्या ज्या वेलची आहेत तर त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. कारण की हिरव्या रंगाची जी वेलची आहे तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मग ही वेलची माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. दिवसभर तिथेच आपल्याला ठेवायचं आहे आणि तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या ज्या वेलची आहेत तर तिथून आपल्याला उचलायचं आहे. आणि आपल्या घरातील लहान मुलं असतील, मोठी व्यक्ती असतील किंवा तुम्ही ज्या व्यक्तींसाठी हा उपाय करणार आहात मग त्या व्यक्तीला एक एक करून तुम्ही दररोज खायला देऊ शकता. किंवा हिरव्या रंगाची वेलची शरीरासाठी चांगली असते त्यामुळे या वेलची खाण्यामुळे पण लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना काही त्रास होणार नाही. त्यामुळे असा जो हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही लहान मोठ्या व्यक्तींना केल्यानंतर दररोज म्हणजे सलग 21 दिवस तुम्ही ही एक एक करून वेलची खायला देऊ शकता. आता लहान मुलांना बऱ्याच वेळा काय होतं की वेलची आवडत नाही. त्यामुळे मग ज्या मुलांना आवडत नसेल तर त्यावेळेस तुम्ही जो घरामध्ये पदार्थ बनवणार असाल त्यावेळेस त्या पदार्थामध्ये वेलची टाकून मग खाण्यासाठी तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे आता जर मुलं मोठी म्हणा किंवा बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आम्हाला आमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, घरासाठी हा उपाय करायचा आहे. त्यावेळेस मग मुलं घरात नसतील तर कशा पद्धतीने आम्ही हा उपाय करायचा. आता असा उपाय केल्यानंतर तुम्ही मुलं बाहेरगावी राहत असतील तर ज्यावेळेस तुमची मुलं घरी येणार असतील त्यावेळेस तुम्ही मग त्या मुलांना ह्या ज्या वेलची आहेत तर त्या खायला देऊ शकता. तर असा उपाय केल्यामुळे मुलांमध्ये जी इडापिडा असेल, काही नजरबाधा असतील मुलांना तर ते दूर होतात आणि मुलांच्या आयुष्याचं मग सोनं होत असतं. तर आपल्या घरामध्ये आपण वेलची जर आहे तर ती माता लक्ष्मीला अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मीला वेलची अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही असा उपाय केल्यानंतर घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे असा हा उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे आवर्जून तुम्ही पण करायचा आहे. त्याचबरोबर गाईची पण सेवा करायची आहे. कारण की गाईची सेवा करणे गुरुवारच्या दिवशी आणि गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. तर काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, गाईची पूजा करायचं आहे. त्यानंतर मग गाईला तुम्ही एखादी चपाती खाऊ घालू शकता किंवा चारा किंवा केळी तुम्हाला जे शक्य होत असेल ते गाईला तुम्ही खाऊ घालायचं आहे. फक्त या गोष्टीची काळजी घ्यायचं आहे की गाईला दही भात चुकूनही तुम्ही खाऊ घालू नका. गाईची सेवा केल्यानंतर आपल्या घरातील सगळे दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होते. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गाईची सेवा केला तर सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. म्हणून मग गाईची ही एक सेवा करायची आहे आणि गाईला तुम्ही 11 किंवा मग 7 प्रदक्षिणा घालू शकता. गाईला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल. तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे. हा उपाय करण्याबरोबरच संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण की तुळस जे आहे तर माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते. त्यामुळे तुळशी मातेला तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर घरातील सगळ्या समस्या त्या दूर होतात. घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहत असते. तर असा हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातील समस्या दूर होतील. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीचा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचे जे मुख्य दरवाजे आहेत तर ते उघडे ठेवूनच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका.